नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत गणित हा विषय. आपण आहोत इयत्ता 6वी मध्ये आणि आपला धडा चालू आहे 10वा, ज्याचे नाव आहे समीकरण. आपण मागच्या पाठात समीकरण म्हणजे काय हे पाहिले. आता ह्या भागामध्ये आपण पाहू की समीकरणावरती वेगवेगळी काय काय उदाहरणे आहेत, जेणेकरून आपल्याला समीकरण कसे सोडवायचे हे आपल्याला कळेल. तर चला सुरू करूया 10व्या धड्याचा समीकरणाचा भाग क्रमांक 2. आता पहा, उदाहरण घ्या. पहिले उदाहरण आहे, दिलजीतचे 4 वर्षांपूर्वीचे वय 8 वर्षे होते. पहा, लक्षात घ्या, दिलजीतचे 4 वर्षांपूर्वीचे वय 8 वर्षे होते. म्हणजे आज जर पकडलं तर आजच्या पाठीमागे 4 वर्ष, तेव्हा त्याचे वय होते 8 वर्षे. यावरून त्याचे आजचे वय किती हे पाहिजे. तेव्हा आपण आजचे वय हे आपण ए वर्ष असे मानून चालू, कारण त्याचे काय पाहिजे, आपल्याला आजचे वय शोधायचे. तेव्हा आजचे वय शोधण्यासाठी आपण एक चलाचा वापर करू, तो घेतला ए. मग आपल्याला आता जी दिलेली माहिती आहे ती आपण लिहून घेऊ. तेव्हा काय लिहिले, आजचे वयातून 4 वर्ष मागे जावा. मागे जावं म्हणजेच काय, 4 वर्षापूर्वी, म्हणजे 4 वर्ष आपल्याला कमी करावे लागतील. तर आजच्या वयातून समजा 4 वजा केले तर आपल्याला काय उत्तर येते, 8 वर्ष, कारण त्यांनी सांगितले की 4 वर्षापूर्वी याचे दिलजीतचे वय होते 8 वर्ष. मग बघा, ए वजा 4 बरोबर 8 लिहिले, कारण आजचे वय जर ए आहे तर ए मधून 4 वर्ष आपल्याला कमी करावे लागतील, कारण 4 वर्षांपूर्वीचे वय पाहिजे होते आणि ते किती आले होते, 8 वर्ष, म्हणून बरोबर 8 लिहिले. आता मला सांगा, मला ह्या डाव्या बाजूतून हे 4 वजा करायचे आहेत किंवा 4 कमी करायचे आहेत, तर काय करावे लागतील. तर आपल्याकडे वजा 4 आहे, तर आपल्याला याची विरुद्ध क्रिया करावी लागेल, ती म्हणजे +4. परंतु जेव्हाही आपण क्रिया करू ते समीकरणाच्या दोन्ही बाजूला करावी लागेल. मग आपण +4 किंवा 4 हे दोन्ही बाजूला मिळवले, तेव्हा आपण लिहिले ए वजा 4 +4 बरोबर उजव्या बाजूला 8 + 4 केले. आता वजा 4 + 4 हे होतात 0, कारण पहा, आपण 4 बोटं घ्या, त्या 4 बोटांमधून 4 बोटं कमी करा. म्हणजेच कशी, ही घेतली आपण 4 बोटे, या 4 बोटांमधून आपण 4 बोटे कमी केली, 1 2 3 आणि 4. तर आपल्याकडे काहीच बोटे राहिली नाही, म्हणजेच काय, मग आपल्याकडे काहीच बोटे राहिली नाही म्हणजेच काय, आपल्याला डाव्या बाजूला काय राहिले, ए अधिक 0. परंतु उजव्या बाजूला पहा, 8 + 4 केले तर आपल्याला उत्तर आले 12. तर उजव्या बाजूला आपण 12 उत्तर लिहिले. आता ए अधिक 0 हे एच राहते, म्हणून ए बरोबर काय आले 12. तेव्हा आपण म्हटले ए हे कोणाचे वय म्हटले होते, दिलजीतचे आजचे ए वर्ष वय ए वर्ष असे मानले होते. मग आपण ह्या ए च्या जागी फक्त आलेले उत्तर लिहायचे, म्हणजेच काय झाले, दिलजीतचे आजचे वय झाले 12 वर्ष इतके. तर लक्षात घ्या, इथे आपल्याला समीकरण समजायचं आहे. वर्षांपूर्वी, 4 वर्षांपूर्वी म्हणजे 4 वर्ष मागे जायचे, मागे जायचे म्हणजे वजाबाकी करायची. मग आपण जे चल मानलंय त्यातून 4 वजा केले आणि तेव्हा आपल्याला उत्तर किती आले होते, 8 वर्ष. तर अशा प्रकारे आपण समीकरण सोडवले, ज्यात आपल्याला डाव्या बाजूने 4 कमी करायचे होते, म्हणून आपण +4 मध्ये +4 जोडले. परंतु ही क्रिया दोन्ही बाजूला करावी लागली, तेव्हा आपल्याला दिलजीतचे आजचे वय कळाले, जे आहे 12 वर्ष. आता असेच आपण उदाहरणे आपण पुढे सोडवू. उदाहरण क्रमांक 2. जस्मिनकडे काही रुपये होते. तिच्या आईने तिला 7 रुपये दिल्यावर तिच्याकडे 10 रुपये झाले. पहा, लक्षात घ्या, तिच्याकडे काही ते रुपये होते, ते रुपये आपल्याला माहिती नाही, मग त्या जागी आपल्याला एक चल वापरावा लागेल. आता तिच्या आईने तिला 7 रुपये दिले, म्हणजे तिच्याकडे असणाऱ्या रुपयांमध्ये अजून 7 रुपये आपण जोडले. म्हणजे आपण समजा चल जास्मिन जवळचे जे रुपये आधी होते त्याला जर वाय हे चल दिले, तर वाय मध्ये +7 जेव्हा जोडू तेव्हा तिच्याकडे एकूण रुपये किती झाले, 10. मग तर आधी तिच्याकडे किती रुपये होते, मग तिच्याकडे आधी किती रुपये होते मांडण्यासाठी आपण वाय हे चल वापरले आणि वाय +7 घेतले, कारण तिच्या आईने तिला 7 रुपये दिले, म्हणजेच काय, वाय +7 बरोबर 10 झाले. आता पहा, ह्या डाव्या बाजूतून हे 7 जर कमी करायचे असतील तर +7 मधून 7 वजा करावे लागतील, तेव्हा +7 आपण दोन्ही बाजूला करू. तेव्हा वाय +7 - 7 बरोबर 10 - 7 केले, तर 10 - 7 आले 3, 7 - 7 झाले 0, तेव्हा वाय +0 बरोबर 3 आले, म्हणजे वाय ची संख्या आली 3. याचाच अर्थ काय, म्हणजेच जास्मिन जवळ याआधी 3 रुपये इतके होते. प्रत्येकाला 2 पेढे याप्रमाणे वाटल्यास ते 20 मुलांना पुरतात. लक्षात घ्या,
आपल्याला पेड्यांच्या बॉक्समध्ये काही पेढे होते, ते किती होते ते माहिती नाहीत. परंतु आपण प्रत्येक विद्यार्थ्याला 2 पेढे असे 20 मुलांना पेढे वाटले. तर बॉक्समध्ये एकूण किती पेढे होते? तर पहा, बॉक्समध्ये किती पेढे होते माहिती नाही. परंतु प्रत्येक मुलाला 2-2 पेढे वाटले. तेव्हा 20 मुलांना ते पेढे पुरले. तेव्हा पहा, आपण पेढ्यांची संख्या मानू पी. आता प्रत्येकाला 2 पेढा दिला. याचा अर्थ काय? p/2 लिहावे लागतील. आणि बरोबर एकूण विद्यार्थी किती होते? 20. मग p/2 आहेत, तर हे 2 कमी करण्यासाठी काय करावे लागेल? याची विरुद्ध क्रिया. जर हे 2 भागाकारात असतील तर त्याला गुणाकारात 2 ने गुणावे लागेल. तेव्हा 2 ने डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 2 ने गुणले. तेव्हा काय झाले? 2/2 झाले. भागाकार पूर्ण केला, उरले 1. आणि 20 गुणिले 2 झाले तर उरले 40. म्हणजे p ची संख्या आली 40. याचा अर्थ काय? बॉक्समध्ये एकूण 40 पेढे होते. लक्षात घ्या, 2 पेढे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटले तेव्हा 20 मुलांना पुरतात. म्हणजे आपल्याकडे एकूण विद्यार्थी होते 20. आणि प्रत्येक 20 मुलाला किती पेढे जाणार? 2-2 पेढे जाणार. म्हणजे एकूण पेढे किती झाले? 40. समजले? अशा प्रकारे आपण यांची उत्तरे आपण काढू शकतो. आता अजून एक उदाहरण घ्या. 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये इतकी आहे. एका चॉकलेटची किंमत किती? तर पहा, 5 चॉकलेटची किंमत किती आहे? 25 रुपये. मग एका चॉकलेटची किंमत किती? मग आपण एक काम करू. एका चॉकलेटची किंमत आपण किती मानू? k रुपये. मग 5k, कारण 5 चॉकलेटची किंमत 25 आहे ना. मग एका चॉकलेटला समजा 5 ने गुणले तेव्हा 5 चॉकलेट बरोबर होतात. मग ती संख्या आपण काय म्हणायची? k. म्हणून 5 गुणिले k बरोबर 25 लिहिले. आता हा आपल्याला डाव्या बाजूला हा चल जशा तसा ठेवायचा असतो. म्हणजे आपल्याला 5 इथून काढावा लागेल. तर 5 हा गुणाकारात आहे, तर आपल्याला 5 ने या डाव्या बाजूला भागावं लागेल. जर डाव्या बाजूला भागायचे म्हणजेच उजव्या बाजूलाही भागावं लागेल, म्हणून आपण लिहिले दोन्ही बाजूंना 5 ने भागले. तर हे 5 भागिले 5 उत्तरात 1 आणि 25 भागिले 5 उत्तर आले 5. तर 1k बरोबर 5 आले, म्हणजेच k चे उत्तर किती आले? 5. याचाच अर्थ काय? एका चॉकलेटची किंमत किती होती? 5 रुपये इतकी. आता लक्षात ठेवा, समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर प्रत्येक वेळी समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण संतुलित राहते. आपल्याकडे एक समीकरण आहे, त्याला दोन्ही बाजूला समानच क्रिया करायची, त्याच्यामुळे तो संतुलित राहते, त्याचा अर्थही समान राहतो. संतुलित समीकरणांवर खालीलपैकी कोणतीही क्रिया केली तर मिळणारे समीकरण संतुलित राहते. म्हणजेच काय? आपण कुठल्या क्रिया करू शकतो? तर पहिली क्रिया आहे दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवणे. नंतर आहे दोन्ही बाजूंमधून समान संख्या वजा करणे. दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे. दोन्ही बाजूंना शून्येतर समान संख्येने भागणे आणि दोन्ही बाजूंची अदलाबदल करणे. यातली कुठलीही क्रिया जरी केली तर आपल्याला समीकरणाचे उत्तर किंवा समीकरण हे नेहमी संतुलितच राहणार. आता पहा, या सगळ्यांवरती आधारित आपल्याला एक सराव संच 27 आहे. तर आपण काय करू शकतो? यातल्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधू शकतो ते पाहू. खालील माहिती अक्षर वापरून लिहा. तर काय लिहिले पहा, एक संख्या व 3 यांची बेरीज. मग ती एक संख्या काय? तर त्या एक संख्ये जागी आपल्याला चल वापरावं लागेल. मग x अधिक 3 असे लिहायचे. एका संख्येमधून 11 वजा केले तर येणारी थकबाकी वजाबाकी. मग एका संख्येमधून माझी अशी कुठलीही संख्या आहे ज्यातून 11 वजा केली तर आपल्याला वजाबाकी होते. त्यापुढे दिले 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार. म्हणजे 15 आणि एक संख्या, म्हणजे ती एक संख्ये जागी आपण कुठला तरी चल वापरू, या दोघांचा गुणाकार. पुढे दिले एका संख्येची चौपट ही 24 आहे. चौपट म्हणजे काय? 4 ने गुणावे लागेल. कुणाला? त्या एका संख्येला. तर ह्या संख्येची जागी आपण कुठले तरी चल घेऊ. मग 4 गुणिले ते चल बरोबर 24 येईल. तर आपण मांडूया या सगळ्यांना अक्षर स्वरूपात. तर पहा, आधी एक संख्या अधिक 3 लिहिले म्हणून त्या एक संख्या जागी आपण x मांडले. तसेच एकात दिले होते दुसऱ्यात की 11 वजा करायचे, ते वजाबाकी मिळते म्हणून x वजा 11 लिहिली. त्यानंतर 15 गुणिले x केले किंवा 15x लिहिले तरी चालते. आणि सगळ्यात शेवटी एक संख्ये 4 पटी 24 होते, म्हणजे 4 गुणिले x बरोबर 24 येते. तर अशा प्रकारे आपण
चलांचा वापर करून सगळ्या दिलेल्या समीकरणांना लिहू शकतो. आता दुसरा प्रश्न पहा. खालील समीकरणांची उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल ते पहा. म्हणजे आपल्याला हे समीकरण सोडवायचे, परंतु समीकरण सोडवताना दोन्ही बाजूला कुठली क्रिया करायची ते आपल्याला सांगायचं आहे. तर 1 + 9 = 11 आहे. तर काय करावं लागेल? या डाव्या बाजूत फक्त आपल्याला चल पाहिजे, तर यातून 9 वजा करावे लागेल. तर दोन्ही बाजूतून 9 वजा करावे लागेल. तर अशा प्रकारेच आपण सगळ्यांची उत्तर लिहिली आहेत. काय लिहिले ते पाहू. आता आपल्याला पहिले दिलेले समीकरण आहे 1 + 9 = 11. मग आपल्याला काय करावं लागेल? याच्या दोन्ही बाजूत आपल्याला 9 ही संख्या वजा करावी लागेल. तेव्हा आपल्याला केलेली गणिती क्रिया काय लिहिली? समीकरणाच्या दोन्ही बाजूतून 9 वजा केली. आता पुढचं दिलेलं समीकरण आहे x - 4 = 9. तिथे -4 आहे डाव्या बाजूला. तर आपल्याला काय करावं लागेल? +4 करावे लागतील. म्हणजेच काय? समीकरणाच्या दोन्ही बाजूत 4 मिळवू. जेणेकरून इथले 4 कमी होतील आणि त्या डाव्या बाजूला फक्त हे चल राहील. तिसरा प्रश्न बघा. 8x = 24. तर डाव्या बाजूला आपल्याला फक्त x पाहिजे आणि 8 हा गुणाकार आहे, तर त्याची विरुद्ध क्रिया काय? भागाकार. म्हणजेच दोन्ही बाजूला 8 ने भागावे लागेल. आता चौथा दिलेले समीकरण आहे x/6 = 3. आता ही 6 ही संख्या भागाकारात आहे, तर तिला काढून टाकण्यासाठी आपल्याला त्याची विरुद्ध क्रिया करावी लागेल, ती म्हणजे गुणाकार. म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला समीकरणाच्या 6 ने गुणावं लागेल. आता पहा, हा सराव संच आपण अर्धाच सोडवला. पुढच्या भागामध्ये आपण उरलेला सराव संच सोडूया आणि समीकरणांचा नीट अभ्यास करा, कारण येणाऱ्या सराव संचात आपल्याला अजून काही समीकरणे सोडवायची आहेत. तर ते सोडवताना आपल्याला ह्या धड्यातल्या समीकरणांची आपल्याला मदत होईल. आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात उरलेली समीकरणांचा सराव संच सोडूया. तोपर्यंत धन्यवाद.